नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. दादा नमस्कार. नमस्कार. आज आपण कुंभारी गावामध्ये जो त्याने हायटेक कंपनीचा 5101 सोना हा त्यांनी वाण लागवड केला होता आणि हा वाण लागवड केल्यानंतर प्लॉट पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. तर आपण शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊया. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनील संदीपान जाधव आहे. राहणार कुंभारी, राहणार कुंभारी, तालुका जत, जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. तुम्ही आता जर वेळेस मका करत असता म्हणजे ह्याच्या अगोदर कधी कधी आता तुम्ही हायटेक कंपनीचा 5101 सोना वाण लागवड केलाय आणि हा विशेष म्हणजे तुम्ही ड्रीप वरती वाण लागवड केलाय. ह्या मक्याच्या प्लॉट कडे बघितल्यानंतर तुम्हाला तुमचे अनुभव काय, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? ही व्हरायटी जी आहे ना, ही व्हरायटी अतिशय चांगली आहे आणि ज्याला कोणाला मोरगास करायचं आहे ती मोरगास पीक बनवू शकताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिकाला सुद्धा घेऊ शकताय आणि ह्याच्यावर करपा नाही काय नाही, एकदम व्हरायटी चांगली आहे हायटेकची. आता ह्या होत्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया. त्यांच्या हातामध्ये हा त्यांच्याच प्लॉटवरची कणसं आहेत. कणसं बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण एक लाईव्ह डेमो घेण्याचा प्रयत्न करूया. हे पूर्णपणे थाट आहे आणि थाटाला हे कणीस पडलेलं आहे. हे कणीस बघितल्यानंतर आता तुमच्या लक्षात येऊन जाईल बाबा कणसाची साईज किती मोठी आहे याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला जर उत्पन्न घ्यायचं असेल आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की आपल्याला मुरघास करायचा असेल आणि चारा बघायचा असेल तर ह्या तिन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. आणि ह्याच्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य असं आहे की पानाची रुंदी अतिशय रुंद आहे. आता तर मला तुम्ही बघताय प्लॉटवरती पानाची रुंदी जास्त आहे. पानाची रुंदी जास्त असणं का आवश्यकता आहे? वनस्पती हे स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः तयार करतं आणि सूर्यापासून जे किरण येतात ते किरण ऍब्झॉर्व करण्याची ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी जास्त आहे. कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे त्याचा फायदा काय होतो? जास्त अन्नद्रव्य तयार केल्यामुळे त्या वनस्पतीचं जे खोड आहे ते खोड मोठं होतं. वनस्पतीचं खोड मोठं झाल्यानंतर अन्नद्रव्य पूर्ण तयार झाल्यानंतर उरलेलं अन्नद्रव्य कणसात येतं आणि वरून ज्यावेळेस कणीस बघतं त्यावेळेस असं पूर्ण कणीस भरलेलं येतं आणि त्याच्यामध्ये दाणं सुद्धा बघू शकता. गडद नारंगी रंगाचं दाणं येणार आहेत, कॅप्सूल टाईप दाणं राहणार आहेत आणि उत्पन्न सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे येणार आहेत. म्हणजे तुम्ही हायटेक मका वापरल्यानंतर समाधानी आहे का? होय होय, समाधानी, एकदम समाधानी आहे. म्हणजे आता कुंभारी गाव म्हणलं तर पूर्ण मक्याचं क्षेत्र आहे, बरोबर आहे का? मग आता कुंभारीमध्ये आजूबाजूतील पंचक्रोशीतील जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता बाबा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून? ज्याला कोणाला करायची आहे ना मका, ही व्हरायटी जी आहे ही एकदम चांगली व्हरायटी आहे. दुसरे बी आम्ही व्हरायटी केली त्या पण अशा आली नाही व्हरायटी कुठली. ही आम्ही पहिल्यांदाच व्हरायटी केलेली आहे, अतिशय चांगली आहे. बरोबर आहे. आता ह्या हायटेक कंपनीची ही मका आहे, मका अतिशय चांगल्या प्रकारे आहे. योगायोगानं आपल्या जत तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये यांच्या हायटेक कंपनीची मका आपण सर्व शेतकऱ्यांना बघण्यासाठी सुद्धा ठेवणार आहे. जे प्रदर्शनाला येणारे शेतकरी असतील किंवा जे कुंभारीमधील शेतकरी असतील त्यांना विनंती आहे तुम्ही एकदा हायटेक कंपनीचा प्रत्यक्ष प्लॉट बघा. आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या कंपनीचं म्हणजे ह्या व्हरायटी नावच आहे 5101 सोना. म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनाची सोनं करणारी अशी सोना आहे आणि तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनी ही सोना आपल्या शेतामध्ये लावा आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.